पडा गावात डंपर बंद करा आमच्या रस्त्यावरून डंपर बंद करा कोण म्हणतो बंद करणार नाही कोण म्हणतो डंपर बंद करणार नाही रस्त्याचं झालं काय आमच्यापर्यंत आलं नाही आमदाराचं करायचं कळ आणि डोकावरती पाय रस्ता रिपेअरिंग झालंच पाहिजे नवीन रस्ता केलाच पाहिजे केल्याशिवाय राहणार नाही या आमदार खासदाराचं करायचं काय आणि डोकावरती पाय. नमस्कार, आपण पाहत आहात स्थानिक भूमिपुत्रांचा बुलंद आवाज माझा भूमिपुत्र. आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा आणि सर्वप्रथम बातमी आपल्या मोबाईलमध्ये मिळवा. धन्यवाद. बोईसर विधानसभा मतदारसंघातील विरार पूर्वेकडील रस्त्याच्या दुरावस्थेबाबत भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी जोरदार आंदोलन करीत रस्त्यावर भात रोपाची लागवड करून प्रशासनाला कडक इशारा दिला आहे. मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळील विरार पूर्वेकडील भालिवली जांभूळपाडा नवसई भाताणे या गावांना जोडणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. अनेक ठिकाणी रस्त्यावर चिखल झाल्याने शालेय विद्यार्थी, कामगार, शेतकरी यांना प्रवास करणे अत्यंत धोकादायक झाले आहे. अशा रस्त्यावरून रोज हजारो प्रवासी प्रवास करीत असतात. रस्त्याच्या या दयनीय अवस्थेकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने भारतीय कम्युनिस्ट पक्षाने शुक्रवारी मोर्चा काढून आंदोलन करीत रस्त्यावरील खड्ड्यातील चिखलात भात रोपांची लागवड करून निषेध व्यक्त केला व जोरदार घोषणाबाजी करीत प्रशासनाला इशारा दिला. यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे तालुका, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ यांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन मोर्चा यशस्वी केला. यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात भालिवली जांभूळपाडा मुख्य रस्त्याची त्वरित दुरुस्ती करावी, जांभूळपाडा येथील पुलाची तांत्रिक तपासणी करून पूल वाहतुकीस सोयीस्कर आहे का ते पाहावे, रस्त्याच्या बाजूला संरक्षित कठडे लावून दिशादर्शक फलक लावावेत, शाळेच्या वेळेत अवजड वाहनांना वाहतुकीस निर्बंध लावावा, रस्त्याच्या कामांसाठी त्वरित निविदा काढून आवश्यक तो निधी त्वरित मंजूर करावा, अशा प्रकारच्या मागण्या या निवेदनात करण्यात आल्या आहेत. सध्या सर्वत्र भात रोपाची लागवड सुरू आहे. या वातावरणात रस्त्यावरील चिखलात आवणी आंदोलन केल्याने हे आंदोलन पालघर जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत आहे. आमदार खासदारांनी या रस्त्यांकडे आता तरी लक्ष द्यावे, अशा प्रकारची जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.